बघून येऊया. ऍडव्होकेटला त्याला बघून काय करायचंय? त्याच्याशी लग्न करायचंय. आपल्याला मुलीशी कर्तव्य आहे. तो कसाही का असे ना, मुलगी सुंदर असल्याची कारण. सांगतोस काय? अरे पण रात्रीचं जायचं. मग रात्रीच्या वेळेला तर जायचं असतं. का? अरे रात्रीच्या वेळेला खरं स्त्रीचं रूप कळतं. कसं काय? दिवसा त्यांच्या तोंडाला मेकअप फासलेला असतो ना. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर जी स्त्री सुंदर दिसते ती खरी सुंदर. काय सांगतोस अरे मला काय? विचारून घे ना तू. तू बोलण्यात वेळ घालवू नकोस. वॉश युअर लगेच निघाल. चल 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 चल. चालू. आता आत कसं जायचं? दरवाजा बंद दिसतोय. आयडिया करतो. हा. मी उडी मारून आत जातो हा. आणि मग तुला आत घेतो. हा? जाऊ नकोस हा. त्याचे- मला मालय कशाला? त्याला आपले तेवढा मोठा सावकाश. गडावर दगडं मोडून घेशील. दरवाजा उघडा होता. मी उगाच उडी मारली. दरवाजा उघडा होता ना, मला सांगायचं नाही का तू? मिनी ते बरं झालं तू आज राहायला आलीस ते. मला ना तुला एक मज्जा सांगायची. सांग ना. माझ्या डॅडीने ना माझ्या एका श्रीमंत मुलाशी लग्न जमवलंय. काय सांगतेस? थँक्यू. ए कसा आहे ग मुलगा? कोणाला माहित, पण खूप श्रीमंत आहे म्हणतात. त्याचे वडील ना म्हणे मोठे उद्योगपती आहेत. म्हणजे त्याला दुसरा उद्योगच करायला नको. त्याने फक्त एकच उद्योग करायचा. कोणता ग? पती उद्योग. तू पण तुझ्या दादाला सांग ना, तुझ्यासाठी एखादं स्थळ बघायला. मला कुठलं इतकं चांगलं स्थळ येणार आहे? माझा दादा इन्स्पेक्टर. मला फार फार तर एखादा हवालदार सांगून ये. रे, लग्न कधी आहे ग? लोणावळ्याच्या मुली. त्यातली मुलगी कुठली अरे? अरे ती तुला कळत नाही काय? हं? दोन्ही मुली आहेत, नीट बघ. बघून कळत नाही काय तुला? तसं नाही. मग मला सांगून आलेली मुलगी कुठली? आता मला काय माहिती? तुला सांगून आलेली मुलगी मला थोडी सांगून आली होती. तुला कुठं सांगून आली मुलगी? नाही नाही, मी काय म्हटलं, तुला सांगून आलेली मुलगी मला थोडी सांगून आली होती. तू रात्रीच्या वेळेला फार असमंत बोलतोस बाबा. बघा, तो तुला समजत नाही, त्याला मी काय करू? माझा काही इलाज नाहीये. तू बघा बाबा, सांगून सांगून काय करतोयस? तू इथे मुलगी बघायला आलायस की भांडायला आलाय? मी भांडायला आलेलो नाहीये. हे तू बघ. भांडतोय सांगून सांगून. तुला मी सांगतो. थांबव. आम्ही भांडतोय ना. अरे मला एवढं ओरडतायत. अरे चोर, बदमाश, लफंगे, पांडू, सदाशिव, पकडा, पकडून ठेवा. कोण आत कोण मी? डॅडी हे ते दोघं यांनीच लोणावळ्याला आम्हाला खूप सतवलं होतं. होय, होय. बरे सापडलात. आत्ता जाऊन पोलिसांना घेऊन येतो. जायचं कशाला? फोन करूया. नको नको, रॉंग नंबर लागतो. पोलिसांना फोन केला तर आगीचा बंब येईल. आपण दोघं जाऊन घेऊन येऊ. त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हा चल चला. खरंच गेले ते. तुझ्यामुळे झालंय सगळं. रात्रीच्या वेळी मुली बघतोय. आता मला काय माहिती, रात्रीच्या वेळेला बाप पण असतात. सदाशिव पांडुरंग इकडे या. हं? पांडुरंग दादा, पांडुरंगा. काहीतरी सांगते. कसल्या खुणा केल्या तुला काय कळलं काय रे? मला वाटतं आपल्यासाठी तिने चहा करायला सांगितलेलं तुला दिसतं. फराळाचं नको काय? चहा फराळ चालेल. मला काय फराळ? बोल, बोल. चंगू रडतो का आता? बोल. या इन्स्पेक्टर साहेब, या या साहेब, या 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 या. या. हेच हेच ते दोघे बदमाश. दादा हेच ते दोन गुंड ज्यांनी लोणावळ्याला आम्हाला खूप छळलं. अरे कोण तुम्ही आणि नाव काय तुमची? चेहरे लपवता काय? आणि तू सुद्धा म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, मी या दोघांना ओळखता? अहो, या दोघांना कोण ओळखत नाही? दोघं दादासाहेब डोंगरांचे चिरंजीव चंगू मंगू. मग सांगितलं नव्हतं तुला? तुम्ही आता येऊन जा बघू. इन्स्पेक्टर साहेब, मी माझी तक्रार मागे घेतो. अहो खटले साहेब. शट अप. या दोघांना सोडून द्या. हं? सोडून द्या. पोरी सोड ना दोरी. पोरी सोड ना दोरी. या दोघांना असं सोडून चालणार नाही खटले साहेब. या दोघांना असं पकडूनही चालणार नाही इन्स्पेक्टर हं? साहेब. इकडे या, इकडे या. अहो, माझ्या मुलीची म्हणजे शीलाची पत्रिका पाठवली आम्ही त्यांच्याकडे. आलं लक्षात. चला रे, पळा इथून. आणि परत असला फाजीलपणा करू नका. चला निघा. ठेवून दे, वेगळ्या करण्यासाठी उपयोगी पडेल. हं? मिनी घरी चल. डॅडी यांना सोडून देणार? ते तुला कळायचं नाही. अहो पण आणि इथून पुढे
बाल्कनीचा दरवाजा बंद करून झोपत जा. नाही पण बाल्कनीचा दरवाजा बंद केला तरी आम्ही मी एक प्रश्न विचारू का? काय या दोघींमधली तुमची मुलगी कोण? सांगा की नाही दोन? रागवतं कशाला? सरळ सांगायचं कोणते रागवत. हे काय ठेवलंय मध्ये कोळशाचं पोतं. इडियट, मूर्ख. काय गवटपणा आहे हा? ऍक्सिडेंट झाला असता तर? गाडीच्या समोर काय उगाच पडलो होतो काय आम्ही? आम्हाला आत्महत्या करायची. साधी गोष्ट आहे. पण जगात एवढी मोठी रिकामी जागा पडली असताना आमच्या गाडीच्या समोर कशासाठी? कारण या जगात आम्हाला एकच महत्वाची जागा वाटेल. कोणती? तुमच्या हृदयात सॉरी, आमची हृदय ऑलरेडी हाऊसफुल झाली आहेत. Yes. पण निदान पेईंग गेस्ट म्हणून तरी थोडी No, 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 भिका no. कसल्या मागतोस? हो आडवा. हो आडवा. लाईनीत आडवा पड. अरे काय फाजीलपणा झालाय हा? लोक बघतायत ना? नाही मग आमचं प्रेम स्वीकारलं म्हणा. मुळीच म्हणणार नाही. अरे मग गाडी तरी स्टार्ट करा. होऊन जाऊ दे आमचा चेंदा मेंदा. नाहीतर टायर तरी फुटून जाऊ दे. फटाक. होऊन जाऊ दे. अरे बाबांनो, आम्ही तुमच्या पाया पडतो. आता उठा. उठा. हा, चला. हा म्हटलं लगेच उठायचं बाबा. मग आता होकार द्या. नाहीतर कारला तरी हो म्हणा. हो. हं? म्हणजे आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्याल की नाही? म्हणजे साधारण म्हणजे किती वेळ लागेल म्हणजे अंदाज? किती ग? उद्या? उद्या? हा, उद्या सांगू? ठीक आहे. उद्या ह्याच ठिकाणी याच वेळी तुम्ही आमच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर उद्या आमची झाडाला झाडाला काय? प्रेत टांगलेली दिसतील. नक्की? नक्की. म्हणजे म्हणजे उद्या नक्की येऊन सांगतो. नाहीतर काय व्हायचं? या उद्या नसणार आणि आपण दादासाहेब, अहो दादासाहेब, दादासाहेब, दादासाहेब. काय झालं? काय आग लागली काय? नाही नाही दादासाहेब, अहो त्यापेक्षा बी भयंकर. अहो चंगून मंगून दोघांनी बी गळ्याला फास लावून घेतल्या ती. अगो बाई, अहो जा जा जाऊन बघा तरी. काय बघायचंय? काही नाही, काहीतरी चावटपणे दुसरं काही नाही. अहो चावटपणा कसला आलाय? चंगू बंगूनी गळ्याला हँगर लावून घेतलाय. हँगर? हँगरला तर कपडे लावतात. हा गळफास म्हणाला. हे बघा, ही चुका काढायची वेळ नाहीये. अगं पण- पोरांनी गळफास लावून घेतले त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? काही वाटत नाही. कोणाच्या तरी गळ्यात पाडण्यासाठी काहीतरी नाटकं चाललेली आहेत. पी कॉफी पी. अहो नाही नाही दादासाहेब, आयच्यान गळ्याला गळपास लावून घेतलाय. अहो ही गर्दी जमली आहे बघा या. अहो कुठल्या बी मिनिटाला मारत्याल. काय काय सांगतेस? हो, अगोवर गळफास आणि पायखाली बर्फाची लादी. चल दाखवते तुला ये. ते बघ तिकडे. पायाखाली बर्फाची लादी कशाला घेतलीये ग? पायाला चटके बसतील म्हणून? मूर्खच आहेस. अगं थोड्याच वेळात बर्फ वितळेल आणि मग दोघे नाही. तो बर्फ वितळण्यापूर्वी आपल्याला लवकर काहीतरी हालचाल केली पाहिजे ग. नाहीतर दोन होतकरू तरुणांचा जीव घेतल्याचं पाप लागेल आपल्याला. लवकर बोल, काय करायचं आपण? थांब, आता आधी मला विचार करू दे. अजूनही विचार कर. हा बर्फ वितळेल पण त्यांचं हृदय नाही वितळणार. तू धीर सोडू नको अजिबात. मी धीर सोडलाय काय? अजिबात नाही. अरे असतोच काय? धीर काय सोडू नकोस. इकडे जीव सोडायची वेळ आली आहे. अरे काळजी कसली करतोस? मेलो तर एका वेळा आपण दोघेही मरू नाही काय? तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मी तुझ्या आधी 2 इंच मरणार. 2 इंच आधी मरणार? म्हणजे तुझ्यापेक्षा माझी उंची 2 इंच कमी आहे ना म्हणून. चंगू ऐकणार आहे तू? बर्फ वितळायला लागलाय बहुतेक. अरे बर्फाच वितळणार नाही तर काय आणखी वाढणार आहे काय? काहीतरी बोलतो उगाच. हे आयडिया काय? हे बर्फवाला आला आला. क्या है साहब? कैसा है? ठीक है ना? हाँ मजे में. ठंडा लगता है ना बर्फ की वजह से? कब आया गाव से? तू काय त्याच्या गावाला आहे का? नहीं. बर्फ विचार नको ते चौकशी विचारतो. वो बर्फ की लादी है क्या तुम्हारे पास? काय के लिए? काय के लिए? हमारे सर पे रखने के लिए. सर पे नहीं, हमारे पाँव के नीचे रखने के लिए. बर्फ तो है लेकिन पैसा कब देगा? पैसा? अरे पैसा तो देने का जय. हम बुढ़ाने वाला है क्या? बाद में देंगा. बाद में कभी ऊपर जाने के बाद? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे आपण. हो ना. बोल, स्वीकारायचं का त्यांचं प्रेम? तूच सांग ना. मी काय सांगू? तूच सांग. तुझं चंगूवर प्रेम आहे? कालपर्यंत नव्हतं, पण तो आता माझ्यासाठी एवढा जीव द्यायला निघाल्यामुळे. पण तुझं नाही ना मग वर प्रेम? म्हणजे तसं आज सकाळपर्यंत नव्हतं, पण तो आता माझ्यासाठी एवढा गळफ लावून गेला तयार झाला म्हटल्यावर मलाही थोडा विचार करायला हवा नाही का? बर्फ वितळ अरे रे. बर्फ वितळल्याचं काय सांगतोस? मी पायाच्या अंगठ्यावर उभा आहे. मी अंगठ्याच्या नखावर उभा आहे. नशीब तुझ्या पायाला नख तरी आहे. मी कालच कापलंय. आता काय करायचं रे? काय करायचं? निमूटपणे मारायचं, नाही तर लोक मारणारच आहेत. तुझ्यामुळे
तुझ्या पुढे माझ्या हरी पाळी आली माझ्यामुळे? पुढे मी तुझा इकडे असते चंगू मी गेलो रे शंभू मी आले रे मंगू मी पण आले रे सोड सोड मला मरू दे सोड, मला तर जगायचं नाही. जगण्यात राम राहिला नाही असं म्हणू नकोस रे मला क्षमा कर प्लीज नको नको तुझं माझ्यावर प्रेम नाहीच आहे आहे रे माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे तुला माझी कदरच नाहीये आहे रे शंभू मला माफ कर तुझं प्रेम आहे हो आहे आहे अरे वा हो, म्हणजे. आहे रे. त्याला नको सोडूया. नको माझं मंगू माझी शिलू. चंगो मंगो खाली या बघायचं बघायचं इथे बसू चालेल हे पहा तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय यापुढे तुमच्याविषयी तक्रार जर माझ्या कानावर आली ना तर दोघांना घरातनं बाहेर हाकलेलं लक्षात ठेवा नमस्कार दादासाहेब आलं एअरपोर्ट आलं